पै मूर्तीचेनी मेळे, तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे. तो परमात्मा देहाच्या संगतीने साकार होतो आणि अनेक प्रकारचा लीलाविलास करतो, परंतु त्या ईश्वराचा निराकारपणा थोडाही मलिन होत नाही. तो सृजी पाळी संहरी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञानगा अवधारी पंडू कुमरा. हे अर्जुना, तो परमात्मा जगाला उत्पन्न करतो, जगाचे पालन करतो आणि जगाचा नाश करतो. त्याच्या कर्तृत्वाविषयी जे बोलले जाते ते केवळ अज्ञान होय, हे तू लक्षात ठेव. ज्ञानेन तु तदज्ञानं येषान्नाशितमात्मनः, तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. ज्याचे ते अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले आहे, त्याचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या स्वतः सिद्ध सत चित आनंदघन परमात्म्याचा अनुभव घेऊ लागते. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. जेव्हा ते अज्ञान पूर्णपणे नाहीसे होते, तेव्हा विश्वभ्रमाची काजळी दूर होते. असे झाले म्हणजे ईश्वराचे अकर्तेपण स्पष्टपणे समजू लागते. एथ ईश्वरू एक अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आधीची आहे. आता ईश्वर अकर्ता आहे हे जर चित्ताला पटले, तर पूर्वीपासून स्वभावतः तो ईश्वर मीच आहे असा अभेदाचा अनुभव येतो.